मी एक 4 दिवसापूर्वी मुद्दामून अरविंद सावंत यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं। मी फोनवरून त्यांना विनंती केली की सोनमजी तुम्ही प्राणांतिक उपोषण करू नका, कारण तुमच्यासारख्या व्यक्ती या देशाला पाहिजेत आणि सरकारला काय पडलेलं नाही। अशा एक एक व्यक्ती जर आपणहून जात असतील तर सरकारला ते हवंच आहे असं नाईलाजाने मला म्हणावं लागते। आज कोणाच्या लक्षात असेल किंवा नसेल, 2018 साली JD अग्रवाल यांनी गंगेसाठी आमरण उपोषण केलं होतं। मला वाटतं 115 दिवसाचं उपोषण होतं। काय होतं त्यांच्या उपोषणाचा विषय? स्वतःसाठी काय मागत होते का? तर गंगेमध्ये जे काय सगळं बट्ट्याबोळ झालेला आहे गंगेचा, त्याबद्दल त्यांनी त्या उपोषण केलं होतं। त्यांनी प्राण सोडला, कोणी त्याची तशी म्हणावी तशी दखल घेतली नाही। गंगेत अजूनही त्याच्यानंतर कोरोना आला, गंगेमध्ये मृतदेह सोडले गेले, सगळा बट्ट्याबोळ चाललेला आहे। आणि आज देखील सोनम वांगचुक यांची प्रकृती ही दिवसागणिक खालवत चाललेली आहे। मी तर म्हणेन आज आता असा एक क्षण आलेला आहे, जरी मी या एका विषयासाठी प्रेस कॉन्फरन्स घेत असलो तरी सगळ्या जणांनी सगळे विषय घेण्याची आवश्यकता आहे असं नाही। मात्र एखादा विषय जरूर असा असायला पाहिजे की त्याच्यावरती देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे। मी अजूनही तिथे कोणी पक्षाचे झेंडे घेऊन जावे या मताचा नाही आहे, कारण अभिजित दिपके हा युवक देशातल्या युवकांचा आवाज तिकडे उठवतोय आणि हे युवक जे आहे हे सुशिक्षित आहेत। म्हणजे आज सकाळी मी ते सोशल मीडियावरती बघितलं, ते असेल तर भयानक आहे, कारण 20 तारखेला मला वाटतं त्यांनी मोर्चा आयोजित केलेला आहे आणि अभिजित दिपकेने असा एक दावा केलेला आहे की येत्या 20 तारखेच्या आत काही गुंड तिकडे सोडून हिंसाचार माजून हे आंदोलन उधळून लावण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे। हे फार हिणकस आणि नीच वृत्तीचे लक्षण आहे। एकूणच सोनम वांगचुक आहेत, अभिजित दिपके आहे आणि सगळे जे काही युवक आहेत हे कोणासाठी लढत आहेत? देशातल्या सर्व युवकांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी सुद्धा जागं झालं पाहिजे की अरे, आत्महत्या करणारा हा जरी त्यांचा मुलगा होता किंवा त्यांची मुलगी होती, पण कदाचित उद्या आपल्यावरती वेळ येऊ शकते। हा विषय राजकीय पक्षाचा नाही आहे, राजकारणाचा विषय नाही आहे, हा देशाचा विषय आहे। आणि त्यासाठी मला असं वाटतं देशभर काही ना काहीतरी आता मी म्हणेन मग प्रत्येक राजकीय पक्षाने देशभरामध्ये आपापल्या राज्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ काहीतरी केलं पाहिजे, कारण देश जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत या बेफिकीर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा कळणार नाही।